नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत जी आरेखक म्हणजे अनुरेखक या पदाची जी जाहिरात आहे, त्या जाहिरातीबाबत या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत गट क पदाची जाहिरात आहे. ओके, तर तुम्हाला या वेबसाईटवरती ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे. ओके, आता मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत आरेखक पदासाठी काय. ओके, तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये तुम्ही बघू शकता की आरेखक पदासाठी जागा किती असणार आहेत, एक तात्पुरत्या स्वरूपात. नंतर डिटेलमध्ये आपण सविस्तर प्रवर्गानिहाय बघणार आहोत, जातनिहाय. बघा, अनुरेखक ट्रेसरसाठी मित्रांनो 9 जागा आहेत. 21,700 ते 69,100 एवढा त्याला सॅलरी असणार आहे. ओके, आता मित्रांनो, हे जे फॉर्म भरायचे तुम्हाला अर्ज करायचा आहे त्याचं वेळापत्रक काय असणार आहे. तर बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. त्याची तारीख आहे बघा 17/2/2026, म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 पासून अर्ज भरायला सुरुवात आहे. तर 18 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे. म्हणजे 18/3/2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंटसुद्धा करायचं आहे. प्रवेशपत्र कधी मिळेल तुम्हाला, तुमचं हॉल तिकीट तर ते परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळेल. परीक्षेचा दिनांक मित्रांनो, यांनी दिनांक डिक्लेअर केलेला नाही आहे, तो तुमच्या वेबसाईटवरती म्हणजे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्याची तारीख मिळेल. आपला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. 8208253845 हा माझा नंबर आहे, सेव्ह करा, मला मॅसेज करा, तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल. तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ओके, काही अडचणी असतील तुम्हाला अर्ज भरण्याबाबतीत तर या महानगरपालिकेने नंबर दिला आहे, हा 820022222366 या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. तर मित्रांनो, बघूया अनुरेखक या पदासाठी मित्रांनो किती जागा आहेत. ओके, तर बघा, अनुरेखक या पदासाठी मित्रांनो टोटल जागा आहेत आपल्याकडे 9 जागा आहेत. पगार किती असणार आहे वेतन, तर 21,700 ते 69,100 इतकी त्याला वेतन श्रेणी असणार आहे, कितव्या आणि 7व्या वेतन आयोगानुसार. तर मित्रांनो, या एकूण 9 जागांपैकी तुम्ही बघू शकता अनुसूचित जातीसाठी पदसंख्या 1 आहे आणि या 1 संख्येपैकी ती जागा आहे सर्वसाधारण उमेदवाराला. नंतर येतो अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्ग. तर एसटी प्रवर्गाला 1 जागा आहे, ती आहे सर्वसाधारण उमेदवाराला. नंतर वीजा अ साठी 0 जागा, भज ब साठी 0 जागा, भज क साठी 0, भज ड साठी 0, विमा प्र साठी 0. ओके, नंतर आहे इमा व म्हणजे इतर मागासवर्गीय ओबीसी कॅटेगरीला 2 जागा आहेत. या 2 जागेपैकी महिलाला 1 आहे आणि सर्वसाधारणला 1 आहे. नंतर येतो 600 माप्र म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग SC BC साठी. ओके, यासाठी आहेत मित्रांनो 2 जागा. या 2पैकी महिलाला आहे 1 जागा आणि सर्वसाधारणला 1 जागा. नंतर येतं आदुघ म्हणजे आर्थिक दुर्बल घटक EWS इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी 2 जागा आहेत. या 2पैकी महिलाला 1 आहे आणि सर्वसाधारणला 1 आहे. नंतर येतो अराखीव गट म्हणजे ओपन कॅटेगरी. तर ओपन कॅटेगरीसाठी 1 जागा आहे, ती आहे सर्वसाधारण उमेदवारासाठी. आता मित्रांनो, दुसरा राहिला प्रश्न, अनुरेखक गट क किंवा आरेखक या पदाचा तुम्हाला अर्ज भरायचा आहे, तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय. तर बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण म्हणजे फक्त तुमची 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे, ही झाली पहिली अट. दुसरी अट काय, तर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अनुरेखक किंवा आरेखक पदाचा तुमचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. ओके, नंतर आहे मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके, आता मित्रांनो बघा, अनुरेखक आरेखक म्हणजेच काय, तर सर्वेयर पदाचा तुमचा जो डिप्लोमा आहे ITIचा तो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ओके, आता मित्रांनो बघूया वयोमर्यादा काय. तर मित्रांनो, हा तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी वयोमर्यादा काय, तर किमान म्हणजे कमीत कमी वय किती असलं पाहिजे सर्वांसाठी. हा खुला असेल, मागासवर्गीय असेल, आर्थिक दुर्बल घटक असेल तर त्यांचं वय 18 वर्षाच्या अबोव असेल किंवा 18 कंप्लीट झालेलं असेल तर ते विद्यार्थी अर्ज भरू शकतात. आता कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त कुठल्या वयापर्यंत अर्ज भरू शकतात. बघा, अराखीव खुला ओपन कॅटेगरीसाठी 38 आहे क्रायटेरिया, मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बल घटक असेल 43 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडू असतील तर त्यासाठी मित्रांनो बघा अराखीव खुलासाठी 43 आहे, मागासवर्गीय अनाथ आर्थिक दुर्बलसाठी 43 आहे. त्यानंतर दिव्यांग, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्वातंत्र्य सैनिक पाल्य असेल तो ओपनसाठी 45, मागासवर्गीय अनाथ आदुघ असेल तर 45 आहे. आता बघूया, माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजज्येष्ठ अधिकारी असेल तर मित्रांनो अराखीव आणि मागासवर्गीय यांच्यासाठी बघा सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष व कमाल वयोमर्यादा 25 वर्ष. अंशकालीन उमेदवाराला किती आहे तर 55 वर्ष ही वयोमर्यादा त्यामध्ये असणार आहे. ओके,
आता बघा, किमान वयाची अट ही तर 18 वर्ष असणार ही तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. ओके. आता बघा मित्रांनो, परीक्षा. तर परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे? तर बघा, परीक्षेमध्ये तुम्हाला मराठी विषय असणार आहे, इंग्रजी असणार आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जी असणार आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असणार आहे आणि विषय ज्ञान म्हणजे तुमचा जो विषय आहे, सर्वेअर, आरेखक आहे, त्याचं तुम्हाला ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण त्यावरती प्रश्न असतील. प्रश्न कसे असतील तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतील, म्हणजे 4 ऑप्शन असतील आणि एक ऑप्शन तुम्हाला निवडायचं असेल. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. परीक्षा किती गुणाची? तर परीक्षा 200 गुणांची असणार आहे. परीक्षेचा कालावधी किती असणार आहे? तर परीक्षेचा कालावधी साधारणतः 2 तासाचा असणार आहे. ओके. तर मित्रांनो, या प्रकारची ही परीक्षा असणार आहे. आता राहिला प्रश्न तुमचा फोटो अपलोड करायचा, सही अपलोड करायचा, डॉक्युमेंट अपलोड करायचा. याबाबत सविस्तर अशी माहिती तुम्हाला आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये मिळून जाईल. त्याची लिंक मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल. जाहिरात पाहिजे असेल तर माझा नंबर आहे 8208253845. परत एकदा बघा, 8208253845 या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकता. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करेल, तसेच तुम्हाला जाहिरातीसुद्धा सेंड करेल. येथेच थांबूया मित्रांनो. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.